पॉवर स्टीअरिंग सील किट चेंज करणे. प्रथम आपण टॅब लॉक असतात ते काढायचे. टॅब लॉक काढून झालेला आहे तर रॉड एंड खोलून घ्यायचा पूर्णपणे. एक साईडचा रॉड एंड काढून ठेवलेला आहे. दुसऱ्या साईडचा टॅब लॉक काढून त्या साईडने जरा त्या साईडने फिरून काढतो. त्यानंतर या ठिकाणी 2 लॉक असतात. आता या ठिकाणचे लॉक कसे काढणार आहोत आपण. हे पहा, या ठिकाणी जे 2 लॉक दिसतात ताराचे, इथे एक आणि इथे एक. आता आपण काय करणार आहोत, हे जे बुश आहे हे फिरून इथे ताराचं लॉक दिसेल. आता तुम्हाला पाहू शकता. फिरवा. हां, इकडलं वाट काढा. हां, फिरवा फिरवा. हां, थोडंसं फिरवा नॉर्मल. थांबा थांबा. फिरवा. हां, घड्याळाच्या दिशेने फिरवा. थांबा. फिरवा. ताराचं लॉक पूर्णपणे बाहेर निघून आलेलं आहे. हे बुश स्क्रूड्रायव्हरने काढून घ्यायचं आहे. जसं आपण एका साईडचं लॉक काढलं तसंच दुसऱ्या साईडचं देखील असंच ह्याच पद्धतीने लॉक काढायचं आहे. दोन्ही बाजूचे आपण लॉक काढून ठेवलेले आहेत. त्यानंतर हे दोन्ही बुश, दोन्ही साईडचे, हे आणि हे दोन्ही साईडचे आपण स्क्रूड्रायव्हरने काढून घेऊ.
आता आपण ओरिंग आणि याच्या आतमध्ये 2 सील असतात ते चेंज करणार आहोत. अतिशय मेहनत करावी लागते या सील काढण्यासाठी. ऑइल सील काढून ठेवलेले आहेत पूर्ण सगळं. त्यानंतर साफ करून घेतलेलं आहे. आता ऑइल सील फिटिंग करून घेऊ. आता बसवून घेऊ आपण एक एक सील. ऑइल सील बसवण्याची पद्धत पहा. असं घ्यायचं, असं दाबायचं. त्याच्यानंतर एक बाजू घालून घ्यायची. याच्यात एक बाजू घालून घेतली का एक एक बाजू थोडी थोडी दाबायची. बसलं का? हां, एकदम इझी बसलं का नाही? हो का? ओके. थांबा, हे व्हिडिओ करतो ना दादा. बसवून झालेले आहेत. आता आपण फिटिंग करायला घेऊया. पहिला स्टील पाईप बसवायचा. त्यानंतर दोन्ही साईडचे बुश बसवायचे. बसवत असताना थोडं थोडं ऑइल लावायचं, जेणेकरून बसवायला त्रास होत नाही. त्यानंतर हो जरा पटका. ओके, अशा प्रकारे बसलेला आहे. आता आपण ही जी खाच आहे ताराच्या लॉकची, ती ह्या बाजूला घेऊन इथं सेंटरला घेऊ. बघू शकता इथं जी खाच दिसते, ताराचं लॉक त्या खाचात गुंतवायचं आणि ॲडजस्टेबल रॉडने फिरवायचं इकडं उजव्या साईडला असं. हो, ऑटोमॅटिक बसत चाललं आहे आता. बसत चाललेलं आहे.
पाहू शकता एक साईड फिटिंग झालेली आहे. अशीच याच पद्धतीने ओके, याच पद्धतीने दुसरी साईड पण फिटिंग करायची. या पूर्णपणे ठोकून थांबा. बघू शकता ही खाच या खाचात घेतलेली आहे. त्यानंतर इथे जी खाच दिसते बारीक, त्या खाचात हे ताराचं लॉक बसवायचं आणि हे बुश फिरून घ्यायचं, जेणेकरून लॉक होऊन जाईल. फिरवा फिरवा. ओके, या पद्धतीने आपण सेल किट टाकून पूर्णपणे काम ओके झालेलं आहे. त्यानंतर दोन्ही साईडचे रॉड एंड बसवायचे आणि ट्रॅक्टरला फिटिंग करून टाकायचा. हा पॉवर स्टेरिंग पंप हा जिओ 245 महिंद्रा जिओ या ट्रॅक्टरचा होता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.